तो मेसेज इज दॅट करिअर काउन्सिलिंग करिअर सीडमध्ये लक्षात ठेवा. बऱ्याच लोकांचं असं असतं, आपले स्वप्न दुसऱ्याच्या हातात कधीच द्यायचे नाही, कारण की दुसरा आपल्या स्वप्नांचा आधार घेऊन त्याचे स्वप्न साकार करेल. ही विल यूज ॲज अ असिस्टंट. I am responsible for my own emotions. Nobody else in the world. मला माझी मुलगी ते माझी छोटी मुलगी आता 9वीत गेली आहे. मम्मा बहुत बोर हो रहा है, मम्मा अच्छा नहीं लग रहा है. तिला सांगितलं ना, ह्या वेळेपर्यंत फोनला हात नाही लावायचा, ह्या वेळेपर्यंतच तू फोन हे करायचं. मम्मा कितना बोर आहे. म्हटलं ठीक आहे ना, बोर होणं हे सुद्धा एक इमोशन आहे, फिलिंग आहे. ठीक आहे, त्याला एक्सपिरियन्स करा. आपल्याला कुठे, आम्ही जेव्हा तुमच्या म्हणजे लाईक आमच्या एज ग्रुपमध्ये आमच्याकडे कुठे फोन होते, तर आम्ही त्या मोमेंटमध्ये ते जसं आहे ते एक्सपिरियन्स करत होतो. पण तसं आत्ताच्या मुलांना थोडंसं चॅलेंजिंग आहे. तर माझी टीम मी तिकडच्या युनिव्हर्सिटीच्या मुलांनी का फॉर्म करू, माझी टीम मी व्हिजिट मुलांनी फॉर्म करेन. सो जी मुलं माझ्याबरोबर काम करतात. सो बोस्टनच्या प्रोजेक्टमध्ये नॅशनल सायन्स फाउंडेशनचा प्रोजेक्ट होता. व्हिजिट याच्या मुलांनी इथून काम केलं, व्हिजिट यामधून काम केलं. पण जेव्हा आमचं रिसर्च ॲक्सेप्ट झालं तेव्हा प्रेझेंट करायला मी इकडच्या मुलांना तिथे बोलावलं ना. सो व्हिजिट यायची मुलांनी भले काम व्हिजिट यामध्ये केलं, पण प्रेझेंट करायला मात्र ते फ्लोरिडाला गेलेत ना, आणि फ्लोरिडाला सगळ्यांच्या समोर उभं राहून त्यांनी त्यांचं रिसर्च प्रेझेंट केलं ना. I welcome you, all of you, on behalf of BANAI, which is Baba Saheb Ambedkar National Association for Engineers, delegates, speakers, parents and students. I welcome you all for this career counseling program on behalf of BANAI, which is Baba Saheb Ambedkar National Association for Engineers. So without doing any kind of delay, let's start our today's program. Good morning, Jai Bhim everybody. Good morning. Jai Bhim. Jai Bhim. So today we are gathered here to have a very interactive session. Okay, the reason is many of us, students and parents, both are so confused. Correct? Not all, but some. Okay. Now the time has changed. So there are so many avenues available in the world, like social media, internet, etc., etc. Earlier it was not so. But still, some students and some parents, they lack knowledge about how to build the career of the student. So Baba Saheb Ambedkar National Association of Engineers is known as BANAI. You must have heard, yes or no? How many of you heard about BANAI? How many? As a Sahib Ekte. The student you must know, because tomorrow you are going to be engineers, right? Correct, no? Yes? Which engineer I mean? Software engineer. एक बार जोरदार ताली हो जाए. Very good. तर आता कसं आहे, आजचं युग जे आहे ते कोणतं युग आहे? करेक्ट. त्याच्या समोर आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं युग आहे. बरोबर आहे. तर जगाशी आपल्याला कम्पीट करायचं आहे. त्याच्याकरिता आपल्याला सॉफ्टवेअर जे असतं, कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा बाकी जे रिलेटेड अलाइड ब्रांचेस आहेत, डिसिप्लिन्स आहेत, स्ट्रीम्स आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला आता अधिकार गाजवायचा आहे.
जो अधिकार बाबासाहेबांनी एकदा गाजवला तो अधिकार आपण सर्वांना गाजवायचा आहे. येस ऑर नो? येस. बाबासाहेब वॉज द फर्स्ट इंडियन टू हॅव डॉक्टर ऑफ सायन्स DSc in economics from which university? Yes? Correct. मुलांना सांगू द्या, तुम्हाला माहिती आहे. ही मुलांची टेस्ट आहे. येस, एनिबडी? कोणत्या कॉलेजमधून बाबासाहेबांनी MSc आणि DSc केली? एनिबडी? स्टुडंट्स मध्ये बताओ. नो, दिस इज नॉट गुड. You have to read the biography of Baba Sahib first. Okay, you have to start reading biography. धनंजय कीरांची पुस्तक आहे, ते खूप छान पुस्तक आहे आणि मी पण एक पुस्तक आणलेलं आहे सोबत तुम्हा सगळ्यांना द्यायला. तर त्याच्यामध्ये यू विल गेट लॉट ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट बाबासाहेब लाईफ, हाऊ ही स्ट्रगल. बाबासाहेबांनी किती स्ट्रगल केला शिक्षणाकरिता त्या कंडिशनमध्ये मोर दॅन 100 years अगो. कॅन यू इमॅजिन? आहे ना मॅडम, बरोबर आहे? करेक्ट नो? तर आजचा हा कार्यक्रम आहे बेसिकली 10वी आणि 12वीचे जे मुलं पास आउट आहेत त्यांना थोडंसं फ्युचर जे डायरेक्शन आहे ते मिळावं म्हणून आजचा हा कार्यक्रम आम्ही बानाईतर्फे ऑर्गनाईज केलेला आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये आमचे बानाईचे नॅशनल प्रेसिडेंट इंजिनियर नागसेन सोनारे साहेब इथे अवेलेबल आहेत. जोरदार टाळ्यांचं स्वागत करा. सोनारे साहेबांना बरेच लोक ओळखतात, बरोबर आहे? आणि बऱ्याचशा सामाजिक ONGC मध्ये ही वाज चेअरमन. लेटर ऑन आय हॅव ऑल्सो बिकम चेअरमन इन ONGC, ऑल इंडिया SC/ST एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशन. बेसिकली आय एम इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर. आय डिड माय ग्रॅज्युएशन इन इंजिनिअरिंग. परंतु सोशल जो आपला पिंड आहे तो जात नाही म्हणून आपण सोशल फील्डमध्ये पण आपण असतो. एनिवे, आपल्यासोबत इंजिनियर महेंद्र इंग्रेजी आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा त्यांचं खूप मोठं कार्य आहे आणि त्यांनी ही स्पेंड सो मॅनी इयर्स इन गायडिंग द स्टुडंट्स. ओके, मोटिवेशनल स्पीकर पण आहेत, लाईफ कोच पण आहेत. ते ही ऑर्गनायझेस सो मॅनी गायडन्स कॅम्प्स फॉर स्टुडंट्स, नॉट ओनली 12th बट इंजिनिअरिंग और MBA एक्सेट्रा. सो ते आपल्या इथे आज ते सांगणार आहेत आपल्या फ्युचरबद्दल, मुलांचं कसं फ्युचर असू शकतं, कोणकोणत्या फील्डमध्ये त्यांनी दे कॅन एक्सप्लोर. ओके, आपल्यासोबत डॉक्टर अर्चना डोंगरे मॅडम आहेत, वर्तक कॉलेजला वसईला आहेत, बट अनुभाय विजिट आहे, राईट? येस. आणि आपल्याकडे सुषमा वाघ मॅडम आहेत, ज्या इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटच्या हेड आहेत VGTIला. VGTI माहिती आहे? आयुष्यभर तुम्हाला लक्षात राहील असा हा दिवस राहील. त्यासाठी यू शुड थँक्स डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनियर्स. दिस विल बी व्हेरी मेमोरेबल डे. इंग्लिश, हिंदी, मराठी या सेशनमध्ये होईल. करिअर नेमकं काय असतं त्याच्याबद्दल मी सांगेल. आणि ॲज्युम तुम्हाला एक प्युअर दूध मिळालं आहे चांगलं आणि खराब भांडं आहे, दुधाचं कालचं भांडं. तर आपण नवीन दूध टाकणार त्याच्यामध्ये का नाही टाकणार? का नाही टाकणार? खराब होईल. मग काय करतो ते भांडं आपण? स्वच्छ करतो. सारं स्वच्छ का खसखस घासून स्वच्छ करतो जेणेकरून येणारं दूध स्वच्छ राहील. तर हा आजच्या कार्यक्रमाचा क्लासिफिकेशन असा आहे. हे सर्व प्युअर दूध देणारे व्यक्ती आहेत, यांच्याकडे ज्ञानाचा भंडार आहे. यू विल गेट अ प्युअरेस्ट ऑफ प्युअर नॉलेज. ॲडमिशन कसं करायचं, अबाउट फॉरेन स्टडीज. वाघ मॅडम फॉरेन युनिव्हर्सिटीमधनं 2-3 PhDs करून आले आहेत. डोंगरे मॅडम पण हायली एज्युकेटेड आहेत. तर हे नॉलेज कसं घ्यायचं त्याच्या आधी जे ब्रेन क्लीन करायचं आहे ते काम मी करणार. इज इट क्लिअर? इथे काही जण म्हणून संख्या कमी आहेत. मी म्हणतो दुनिया बदलने के लिए एक ही काफी है, एक बाबासाहेब काफी था. तर यांच्यात एक IIT केमिकल इंजिनियर आहेत, सगळेजण आहेत. तर तुमच्यामध्ये पण 5-6 वर्षानंतर इकडे येणार याची काळजी आहे. एक टर्निंग पॉइंट आणि ते न्यू बॉम्बेमध्ये आहे आणि तुम्ही VTला आहात. याच्या कार्यक्रमाचा इम्पॉर्टन्स, VTवरनं तुम्हाला जायचंय नेरूळला, NERUL, आणि तुम्ही नेरळचं तिकीट काढलं, कुठे जाणार? कोण सांगणार इथे?
म्हणजे न्यू बॉम्बे लाईनला एक आहे आणि सेंट्रल लाईनला एक आहे. तर फक्त एका स्पेलिंगमुळे पूर्ण आयुष्य वाईट होऊ शकतं. तर करिअरचं हे डिसिजन खूप महत्त्वाचं आहे. आणि सक्सेस होण्यासाठी ज्या 2-3 पॅरामीटर्स लागतात त्याच्यातल्या 2 पॅरामीटर्स तुमच्याकडे आहेत. कुठल्या कुठल्या आहेत तर त्या मी तुम्हाला सांगतो सरप्राईज करून. वही पेन प्लीज टेक आउट, राईट द नेम, करिअर सीट त्याच्यावर, and there will be some surprise. I will take maximum 20 to 30 minutes. So I will wind up so that it's pure. तो करिअर सीड बीज. आता पाऊस पडलाय तर शेतकरी काय करतोय, जमिनीची मशागत करतोय आणि नंतर बीजारोपण होत आहे. तर आता मी मशागत करूया. तर इमॅजिन करा हे तुमचं डोकं आहे, मेंदू आहे. तर शेतीची मशागत करतो. प्लीज आपला हात असं करा वरती सगळेजण. आज हात 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 डोक्याला मारू शकता इथे. इट्स अ न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्राम. जसं आपलं सगळे सिनियर ज्युनियर सगळे वयस्कर सगळे जगेश सर तुम्ही सगळेजण, यू ऑल एव्हरीबडी. ओके. आता पाऊस पडत आहे. रिपीट विथ मी. मी माझ्या जमिनीची मशागत करून ठेवतो जेणेकरून चांगलं योग्य बी पेरता येईल. 2 तासानंतर मी ठरवेल कुठलं बी पेरायचं. आता जरा ठेवून द्या. ओके क्लिअर. तर रेडी, युअर रेडी. म्हणजे काहीतरी आपण करतोय. आणि आज जागेश सरांनी एक महत्वाचं म्हटलं की सगळं गोंधळलेलं आहे. व्हॉट इज युअर स्टेट ऑफ माइंड. जेव्हा हा प्रोग्राम डिझाईन केला आणि हा मी प्रोग्राम करतोय 30 वर्षापासून एकच प्रोग्राम करतोय. दॅट इज वन मेसेज फॉर यू. अशी तुमची सध्या मानसिकता आहे जे 10वी 11वीत आहेत. बरं, डू यू ॲग्री विथ दिस. ॲग्री असेल तर हात वरती करा. येस. तर तुम्हाला एक सरप्राईज सांगतो, तुम्ही एकटे नाही आहेत. 40 वर्ष 25 वर्ष सर्व्हिस केलेले इंजिनियर, डॉक्टर्स, सायंटिस्ट सुद्धा अशाच म्हणतील. नेमकं काय करायचं माहितीच नाही, करतायत. नोकरी लागली म्हणून करतायत. नोकरी लागली म्हणून लग्न केलं म्हणून घर घेतलं, पण नेमकं काय करायचं माहित नाही. त्याच्यापेक्षा तुम्ही चांगले की तुम्ही आता तरी काम करताय. सो दिस इज द कन्फ्युजन. ॲट द एंड ऑफ दिस सेशन कन्फ्युजन दूर करायचं. दॅट इज द टार्गेट. आई वडील पण परेशान. हे चित्र तुमची मानसिकता दर्शवते की नाही दर्शवत. प्लीज स्पीक लाऊडली. येस येस येस. मग आता जे सरांनी सांगितलंय की हा जे कन्फ्युजन आहे मनातलं, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनियर तुमच्या पाठीशी आहेत. आता तुम्ही एकटे नाही आहेत, सोबत आहात तुम्ही. दॅट इज अ थिंग. आता बघा, हा आधीचा जो गोंधळ होता असा गोंधळ आहे. फक्त आम्ही सोबत आल्यामुळे कमीत कमी रस्ता तरी क्लिअर झाला. आता काय करते माहित नाही, रस्ते तर झालेच. दॅट इज द फर्स्ट माइंडसेट की तुम्ही जगातल्या ज्या ज्या कोर्सेसला जायचं तिथे आपले 2 माणसं असतील अशी आपली नेटवर्क आहे. तर करिअर सीड आहे, उज्ज्वल भविष्य करायचं आहे आपल्याला, त्याच्यासाठीच आपण काम करतोय. एक जण सांगू शकेल कोणी काय भीती वाटते सॅम्पल म्हणून. माईक आहे इकडे, पब्लिक माईक. एखाद 2 सांगू शकतो भीती कशाची वाटते, सांगता येईल. उभं राहून सांगता येईल प्लीज. मला रॉंग कॉलेज सिलेक्ट करण्याची भीती वाटते. म्हणजे कॉलेजची लिस्ट बनवायची असते ना, तर कधी चुकीने कोणतं रॉंग कॉलेज पहिले दिलं आणि मग गलत कॉलेज लागलं तर मग त्याची भीती वाटते. बल्कि चांगलं पण कॉलेज लागलं असतं तसं. ओके गुड गुड. क्लॅप फॉर हिम. सेकंड. हॅलो एव्हरीबडी, माझं नाव श्रुती आहे आणि मला भीती वाटते की मी रॉंग डिसिजन घेतला. श्रुती श्रीमंत कांबळे. आणि मला भीती वाटते की इफ ह्या टायमिंगला मी रॉंग डिसिजन घेतला, मला त्याची भीती. आणि रॉंग डिसिजन घेऊन पुढे इफ काय घडलं आणि आय एम नॉट गिव्हिंग माय 100%, त्याची भीती वाटते. गुड गुड. क्लॅप. हाय फ्रेंड्स, माझं नाव अथर्व भोरुंडे आहे. मला रॉंग डिसिजन्स आणि डिस्ट्रॅक्शन्स ह्या माझा मोठा फिअर आहे हा. कारण डिस्ट्रॅक्शन्सच पुढे रॉंग डिसिजन्सला लीड करतात. दॅट्स इट. हेलो एवरीवन, मेरा नाम आदित्य यशवी ढिंगार है एंड मुझे डर इस बात का कि मैं आगे चल के जो भी फील्ड चूज करूँगा उसके अंदर मुझे एग्जैक्टली कौन से सही डिसीजंस लेने चाहिए, लाइक कॉलेजेस, क्लासेस वगैरह. वो डर है मुझे. Hi, my name is Akanksha Rahul Katke and I fear of not being able to make my parents proud, and I also want to make the right decision in my career, and I just want to
be successful in life. थँक्यू व्हेरी मच. प्लीज स्टँड हिअर. देयर इज अ सरप्राईज. आणि सुरुवातीलाच मी बोललो होतो की तुम्हाला पण काय सरप्राईज आहे. 150 करोडची पॉप्युलेशन, त्याच्यामध्ये मुंबईमध्ये 5 करोड, त्याच्यामध्ये ही जाहिरात आली, सगळ्यांनी बघितली. यू हॅड अ चॉईस. तुमच्या सोबतचे शेजारीचे आई वडील बहीण भाऊ सगळ्यांना चॉईस होती यायचं की नाही यायचं. आम आय करेक्ट? त्या लाखो करोड रुपयांमधनं फक्त ह्या उपस्थित लोकांच्या माइंडमध्ये काहीतरी करायचं ही जिद्द होती, ती चॉईस होती. तुम्ही संधीचं सोनं करायसाठी इथे आला, तर अभिनंदन तुमचं. तर तुम्ही पुढाकार घेतलाय. याच्या पुढची स्टेप पण मग तुम्ही त्या 1 करोड पेक्षा तुम्ही पुढे गेलात, पण तुम्ही बसलेल्यापेक्षा या 5 जण अजून पुढे गेलात. वाय? प्रगती करायला पैसे लागत नाही, बुद्धिमत्ता लागत नाही. काय लागतं तुम्हाला सांगतो. मी सिंपल प्रश्न विचारला होता, साधा. व्हॉट वॉज द क्वेश्चन? व्हॉट आर यू स्केर्ड ऑफ? भीती कशाची वाटते? पैसे लागतात, बुद्धिमत्ता लागते, मग काय लागते? हिंमत. तर जेव्हा संधी येते, जो संधीचं हातात घेतो आणि जो पुढाकार घेतो त्याला संधीचं सोनं करण्याचा पहिला चान्स भेटतो. तर या 5 जणांना बानाईतर्फे 5 स्पेशल इंटरनॅशनल बुक्स आपण गिफ्ट देऊ, आणि दॅट इज अ गिफ्ट फॉर यू बिकॉज त्यांनी डेअरिंग केली है ना. युअर डेअरिंग. आणि सोबत उभे राहिलात. आणि आमच्या ट्रेनिंग प्रोग्राम रुपाली मॅडमला पण माहिती आहे, आम्ही खूप प्रोग्राम घेत असतो. आय रिक्वायर लॉट ऑफ असिस्टंट्स. So officially I'll give you appointment letter as an internship as assistant to my training company. आणि इंटर्नशिपच्या वेळेस तुमच्या अकाउंट मध्ये थोडे थोडे पैसे देऊ, सो दॅट तुम्हाला रेकॉर्ड मध्ये भेटेल. सो ऑफिशियली यू आर अ पार्ट टाइम इंटर्नशिप एम्प्लॉई ऑफ आवर कंपनी. आणि व्हेरेवर द ऑपॉर्च्युनिटीज आर देअर, आय विल कॉल यू फॉर असिस्टंट फॉर माय प्रोजेक्ट सगळ्यासाठी. सो शी गॉट द. ह्या 5 जणांना फक्त एकच हिंमत केली, डेअरिंग. जो पुढाकार घेतो तो पुढे जातो, जो बसतो तो बसूनच राहतो. टेक आउट 1 रफ पेपर आणि विमान बनवा. वहीचं एक पान फाडा आणि त्याच्यावर तुमचं नाव आणि तुमचं स्वप्न लिहायचं फक्त. माय ड्रीम. आता ऍक्शन करा, अशी ऍक्शन विमानाची. विमानाचं टेक ऑफ करत नाही का? टेक ऑफ. ओके. हां, रिपीट विथ मी. आज रिपीट विथ मी ना. आज मी माझ्या विमानावर स्वतःचे स्वप्न लिहिलेत, त्याच्यावर माझं नाव आहे. 1 2 3 ठीक आहे. ओके. हा एरोप्लेन जो आहे हा तिच्यासाठी काय आहे? तिचं नाव आहे, तिचं स्वप्न आहे. पण माझ्यासाठी काय आहे? कचरा, डस्टबिन. आम्ही करेक्ट. आणि द टर्निंग पॉइंट. घरी जाऊन विमान बनवायचं. आता तिचा भावना त्याच्यासोबत आहेत, पण मी याला फाडून फेकून देऊ शकतो, मी बुटाखाली टाकू शकतो, कचरा कुंडीत करू. काय? आय कॅन डू एनिथिंग विथ मी. हाऊ डू यू फील? लिटिल बॅड ऑर व्हेरी बॅड? आता मी असं जाळून टाकलं तर काय होईल? तो मेसेज इज दॅट करिअर काउन्सिलिंग, करिअर सीडमध्ये लक्षात ठेवा. बऱ्याच लोकांचं असं असतं, आपले स्वप्न दुसऱ्याच्या हातात कधीच द्यायचे नाही. कारण की दुसरा आपल्या स्वप्नांचा आधार घेऊन त्याचे स्वप्न साकार करेल. ही विल यूज ॲज अ असिस्टंट. पण नाही, माझं स्वप्न मी एकटाच पायलट. तो हे असे पडलेले विमान नाही पाहिजे. तर पिकअप युअर एरोप्लेन, जवळ ठेवा. आपला स्वप्न उराशीच ठेवा, मनाशिवाय लपून ठेवा, जोपर्यंत साकार होत नाही. प्लीज टेक अप युअर एरोप्लेन. पटकन घ्या तुमचे एरोप्लेन. कुठले घ्या, टेक इट युअर. वाय शुड आय यू? घ्या. प्रत्येक फॅमिलीला माहित असणार की माझी मुलगी काय करते, माझा मुलगा काय करणार. एकच लक्ष, फोकस, एकदम फोकस. आणि पॅरेंट्स विल सपोर्ट दिस. कॅन न्यू स्टुडंट कॅन कम अहेड अँड समराइज दिस प्रोग्राम. याच्यावरनं काय लक्षात आलं ते? नाव आय रिक्वेस्ट द नेक्स्ट फॅकल्टी टू गो. 2 स्टुडंट्स कम पुढे या, जे आता आले नाहीत ते. याच्यावरनं काय वाटतं तुम्हाला बोलायसाठी? टेक इनिशिएटिव्ह. अगेन, वेळ, टाइम, संधी. घड्याळीचा काटा, समुद्राच्या लाटा आणि संधी कोणासाठी थांबत नाही. I'm Snehal Shirsat, and looking at this picture, I feel that first I was confused, but now I have one goal in
is in place now. So it's pretty clear. So yeah, that's. So पिक्चर में ऐसा दिख रहा है कि सब लोग साथ मिलके आगे बढ़ रहे हैं ऐसे. मी हर्ष पाटील. आधी त्या इमेजमध्ये दिसतंय की आधी सगळे कन्फ्युज्ड होते, तो वरती गुंता सुटलेला दिसतोय आता. हां, तर आता आपल्याला एकच करिअर दिसतंय, म्हणजे एकच पाथ भेटले, पाथ फ्री झालाय आपला. आधी सगळं मिक्स झालेलं, अजून सगळं गुंता झालेला, आता तो फ्री झालाय. सो थँक्यू पाटील. सो दिस इज व्हॉट इज हॅपन. आणि उदाहरण देऊन प्रॅक्टिकल करून असं केलं तर हे पूर्ण कोर्स डिझाईन करायसाठी इट टेक्स मिनिमम 1 month to 6 months. कारण की आयुष्यभराची लढाई करायची ना. आपण पिकनिकला जातो तर 1 महिन्यापासून तयारी करतो. आय एम करेक्ट? मेन पिकनिक असते, लग्नासाठीच 2 वर्षापासून तयारी करतो. आणि आयुष्याच्या टार्गेटसाठी किती तयारी करायची? 0. दॅट इज रॉंग. मग ते नेमकं तयारी कशी करायची, कधी करायची, कुठले कोर्सेस आहेत? फॉर दॅट to know that Professor Dr. Wagh, Professor Dr. Dongre Madam and B sir. So this is what is all about that, and this is my name, my phone number, and you can connect with me. And so thank you so much for all these things and all the best. I am there with you for all the support. Parenting decision. आणि ज्या पालकांना असं वाटतंय की 40-45 वर्षामध्ये पण मला चुकलं, यू कॅन स्टार्ट युअर करिअर अगेन. आय एम देअर विथ यू. माझ्याकडे आता 40-45 वर्षाचे व्यक्ती आहेत, त्यांचं नवीन बायोडाटा बनवून त्यांनी नवीन करिअर चालू केलं आहे. इट इज नॉट लेट, यू कॅन स्टार्ट एनी टाईम. करेक्ट? बरोबर? फोटो काढून घेतलाय का हा? सो अगेन, करेक्ट करिअर डिसिजन ॲट राईट टाइम इज अ लाईफ टाईम टर्निंग पॉईंट. एकच निर्णय घ्या, उशीर घ्या, लेटेस्ट टाइम. अँड थँक्स डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन इंजिनियर्स, जगेश सोमकर सर, मागसेन सोनारे सर, बोधडे सर फॉर अरेंजिंग दिस प्रोग्राम. इट्स अ ब्युटिफुल सेशन. टेक ऑपॉर्च्युनिटी, टेक बेनिफिट. आणि एक कमिटमेंट पाहिजे. आफ्टर 5 to 6 years हे सगळ्यांचे फोटो सेशन होईल. तुमचं एक विजिटिंग कार्ड पाहिजे, तुम्ही काय अचिव्हमेंट केली आहे ते दाखवायसाठी. हाऊ मेनी ऑफ यू कॅन प्रॉमिस लाईक दिस कि मैं ये बन गया, आपको दिखाने आया हूँ? प्लीज रेज हँड. येस? ओके. सो आता बी पेरायची आहे. एक नुसतं बी असा जागा करून ठेवायची. आता बिया पेरायसाठी येत आहे तर प्लीज असं करा. हां, प्लीज रेज युअर हँड. हां, ओके. आज मी माझ्या मेंदूत, मनामध्ये माझ्या यशस्वी करिअरचे बीजारोपण करणार आहे. त्यावर मी एकटा माझ्या हिमतीने, माझ्या कर्तृत्वाने स्वतः प्रयत्न करेल आणि हे बीज एक वटवृक्ष म्हणून मोठं आणेल. आणि त्याचे फळ मी खाईल, माझ्या नातेवाईकांना देईल, माझ्या समाजाला देईल आणि अनेक लोकांना बेनिफिट करेल. आज मी ही प्रॉमिस करतो. ठेवून द्या तुम्ही. 10वी नंतर किंवा 12वी नंतरचे जे काय आपल्याला ऑप्शन्स चॉईसेस किंवा अवेलेबल आहेत त्याच्याप्रमाणे काय काय अवेलेबल असतील तर मला मी ते या फील्डच्या ॲडमिशनबद्दल काय राहते, काय प्रोसेसेस आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला इथे सांगण्यासाठी उभे आहे. तर 10वी नंतर आपल्याला इंजिनिअरिंगमध्ये बरेचसे ऑप्शन्स आहेत. पॉलिटेक्निकला जाता येईल, डिप्लोमाला जाता येईल, डिप्लोमानंतर डिग्रीला पण जाता येईल. त्याच्याशिवाय 11वी सायन्स, 12वी सायन्स असे वेगळे वेगळे ब्रांचेस आहेत किंवा डिसिप्लिन म्हणता येईल किंवा शाखा म्हणता येईल, याला आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्याप्रमाणे जाता येईल. त्याच्यानंतर त्याच्या दृष्टीने आपल्याला वेगळ्या वेगळ्या प्रकारे आपला गोल ठरवून आपलं काय करिअर करता येईल त्याच्याप्रमाणे करता येईल. जनरली 11वी 12वी नंतर 12वी सायन्स किंवा आर्ट्स वगैरे घेणारी लोक मला आतापर्यंत माझ्या ऐकिवात किंवा माझ्या माहितीप्रमाणे जनरली ते फक्त कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी जी खूपच डेडिकेटेडली तयारी करण्याच्या प्रयत्नात असतात ते या फील्डमध्ये जातात आणि किंवा जर दुसऱ्या कोणत्या फील्डमध्ये ते या फील्डमध्ये, कारण या फील्डमध्ये बेसिक जी काही माहिती होते, अभ्यास होतो, जसं हिस्ट्री, जिओलॉजी, जिओग्राफी
या गोष्टीचा अभ्यास आपल्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी खूप लागतो. त्याच्यामुळे जनरली त्या फील्डमध्ये 11वी 12वी सायन्सनंतर त्या फील्डमध्ये जातात. काही लोक इंजिनिअरिंगला जातात, काही लोक मेडिकलला जातात. ज्यांचं बॅकग्राऊंड थोडंफार फायनान्शियली इंटरेस्टेड असतात ती कॉमर्स किंवा CA या पोझिशनला जातात. आणि फार म्हणजे थोडंसं निग्लेक्टेड करिअर असल्यासारखं असं आहे की ते लॉला जातात. थोडंफार या लॉमध्ये आताच्या CETच्या एक्झाममध्ये पण इवन 0 स्कोअर असलेल्या लोकांना पण CETच्या लॉला ॲडमिशन मिळते. यावरून मी तर्क बांधलेला आहे. असं काही मी म्हणत नाही की त्या कॉलेजला त्याला जातात. तर्क केलेला आहे, हा माझा स्वतःचा तर्क आहे, तो चुकीचा असू शकतो. तर असे वेगळे वेगळे संधी आहेत. मी ॲडमिशनबद्दल सांगायचं म्हणजे की आपल्याला इथे सगळेजण कदाचित आपले रिझर्व कॅटेगरीचे असलेत, त्याच्यासाठी आपल्याला फार महत्त्वाचं म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी काढणं खूप गरजेचं आहे. 11वी 12वीचे ॲडमिशन जर तुम्ही चालू करणार असाल, नसेल केले असेल तर ते तुम्ही आत्ताच्या आत्ता हे डॉक्युमेंट नसले तर तुम्हाला पुढे मागे अडचण येतात. पण ती अडचण येऊ नये. जी काय डॉक्युमेंट्स लागतात ते ॲडमिशनच्या अगोदर तुम्ही तुमच्याकडे हवीत ती असतील याची काळजी घ्या. नसेल तर ती जमा करण्याचं जे काय डॉक्युमेंटेशन लागते त्याच्यासाठी लवकरात लवकर सुरुवात करा. कारण एकदा ॲडमिशन सुरू झाल्यानंतर मग तिथे त्या काउंटरवर C2वर इथे खूप गर्दी राहते, ते तुम्हाला लवकर मिळणार नाहीत. आता चालू व्हायच्या अगोदर जर तुम्ही प्रयत्न केला तर ते उत्तम राहील आणि तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स रेडी असतील तर होईल. सिलेक्ट करताना ब्रांच किंवा कॉलेज सिलेक्ट करताना मुंबईमध्ये जवळपास भरपूर कॉलेजेस आहेत. इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये जवळपास 35-40 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये. शक्यता बघा की जिथे तुम्हाला चांगलं प्लेसमेंट असेल किंवा चांगली ब्रांच मिळत असेल आणि जवळपास थोडं घराच्या जवळ असेल तर फार बरं होईल. कारण मी सध्या आत्ता माझ्या कॉलेजमधल्या काही मुलांचा प्रॉब्लेम सांगतोय की 1.5-2 तास त्यांना ट्रॅव्हल करून यावं लागते. सकाळी ट्रॅव्हल करायचा, संध्याकाळी ट्रॅव्हल करायचा. त्यानंतर त्यांच्याकडे तेवढी एनर्जी राहत नाही की ते अभ्यास करू शकेल. हुशार मुलं बिकॉज ऑफ धिस या अशा त्रासामुळे ते थोडासा त्रास होतो याच्यामुळे. आणि मग त्यांचं एकदा थोडंसं ते डाऊनफॉलला लागल्यानंतर ते मागे जातात. त्याच्यामुळे शक्यतो ट्राय टू सी दॅट यू शुड बी इन द राईट प्लेस आणि मागे पडण्याचा प्रयत्न मागे पडू नका. याच्यानंतर तुमचं CETची रँक किंवा JEEची रँक तुम्हाला जर माहिती झाली, ज्या मोमेंटला तुम्ही माहिती कराल CETची रँक किंवा JEEची रँक किंवा नीटची रँक तुम्हाला माहिती झाल्यानंतर तुम्ही आता CETचे वेबसाईट आहेत ॲडमिशनच्या 12वीसाठी आणि त्या वेबसाईटवर तुम्हाला मागच्या 4 वर्षाचे कट ऑफ दिलेले आहेत. त्यावरनं तुम्ही तुमचे कोणते ब्रांचेसमध्ये तुम्हाला मिळू शकतात ते आयडेंटिफाय करा. त्याच्याप्रमाणे तुम्ही पहिल्यांदाच म्हणजे ॲडमिशन ऑप्शन्स फॉर्म्स काय राहतील त्याच्यावर तुम्ही व्यवस्थित भर द्या. कारण यावर्षीपासून थोडंसं ऑप्शन्सचा ही सिक्वेन्स चेंज होणार आहे. पहिल्या लिस्टमध्ये पहिल्या कॅप राऊंडमध्ये जर तुम्हाला पहिला ऑप्शन लागला तर तो तुम्हाला फ्रीज करायचा आहे. दुसऱ्या ऑप्शन राऊंडमध्ये जर तुमचे पहिल्या 3 पैकी कोणता लागला तर तो तुम्हाला फ्रीज होणार आहे, तुम्हाला चान्स मिळणार नाही. ही आता गव्हर्नमेंटने आता डिक्लेअर केलेली रूल्स अँड रेग्युलेशन आहे. तिसऱ्या याच्यात 6 ऑप्शनपैकी कोणताही लागला तर तो तुम्हाला घ्यावाच लागेल. त्याच्यामुळे तुम्ही ऑप्शन्स व्यवस्थित भरा. इवन फॉर नीटसाठी पण याच्यासाठी भरताना योग्य ते ऑप्शन्स सिलेक्ट करा. कारण एकदा ते मिळाल्यानंतर तुम्हाला ते फ्रीज घेतल्याशिवाय पर्याय होणार नाही तुम्हाला, नाही तर तुम्ही ॲडमिशन प्रोसेसच्या बाहेर जाता. त्याच्यामुळे तुम्ही ऑप्शन्स फॉर्म्स व्यवस्थित अभ्यास करा. जुना डेटा अवेलेबल आहे, वेबसाईटवर अवेलेबल आहे. पूर्णपणे तो डेटा तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्याच्यात सर्च करू शकता. इवन तुम्ही ChatGPT वापरलं तर तुम्ही ChatGPTवरून तुम्हाला सांगतोय की या रेंजमध्ये तुम्हाला कोणत्या कॉलेजेस मागच्या डेटाप्रमाणे आपल्याला मिळू शकतात, तर तुम्ही त्यावरून सुद्धा तुम्ही डेटा काढू शकता. तर मी थँकफुली माझं जे चाइल्डहुड होतं ते
छान होतं. पप्पा पण चांगले डायरेक्टर पोझिशनला होते GPOला. तर म्हणजे असं काही मनी वाईज देर वॉज नो प्रॉब्लेम. बट डेफिनेटली 3 मुलांना रेज करायचं वॉजंट इझी. सो कारण पगार तेवढा काही मोठा नसायचा तुम्ही काही पोझिशनवर असले तरी. तर खूप अगदी लिमिटेड रिसोर्सेसमध्ये आम्हाला तेव्हा वर्षाचे 2 ड्रेसेस भेटायचे, वाढदिवसाला एक आणि एक दिवाळीच्या वेळेस असायचं तेव्हा. तर तसे आपलं जे पण भेटायचं आम्ही खुश असायचे. आणि एकच जिद्द असायची की अभ्यास करायचा आहे आणि काहीतरी बनायचं आहे. आणि मला अगदी 12वी झालं. आता मी आपल्या टॉपिकवर येते की 12वी झालं, मोस्टली तुमचं सगळ्यांचं क्लिअरच आहे तुम्हाला काही करायचं आहे म्हणून. तर मला वाटतं त्या डिटेल्समध्ये सगळ्यांना माहिती आहे की तुम्ही जर 10th केले तर तुम्हाला काय ऑप्शन्स आहेत. तुम्ही डिप्लोमा जाणार किंवा तुम्ही 12th करणार, हो की नाही. सायन्स, कॉमर्स, आर्ट्स हे तुम्हाला माहिती आहे. आणखीन ITI सारखे वगैरे पण कोर्सेस असतात. तो यू हॅव द बेसिक इन्फॉर्मेशन. पण मला सांगायचं तात्पर्य आहे की मी 12thमध्ये आले आणि मला कुणीतरी सांगितलं की म्हणजे 11thमध्ये की आर्किटेक्चर खूप छान असतं. आणि मी जेव्हा तो सिलेबस मला कोणा सिनियरकडून भेटला आणि मी खूप प्रिपरेशन केलं आर्किटेक्चरची आणि मी एंट्रन्स क्लिअर केली आणि काउन्सिलिंगमध्ये असं समोर बसलो. मला खूप डेस्परेटली वाटत होतं. मी JJ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर गेले आणि तिथे मला तेच करायचं होतं. आणि रिझल्ट लागला, ॲडमिशनला आम्ही बसलो आहे समोरासमोर आणि तिथे माझे पप्पा म्हणाले की मी असं ऐकलं आहे की आर्किटेक्चर मुलींसाठी तेवढं चांगलं नसतं, म्हणजे कदाचित मुलींना जमणार नाही वगैरे. तर मग ते मॅडम म्हणाले की तुम्हाला ॲडमिशन नाही घ्यायचं, मग तुम्ही कशाला आला तिथे. तर म्हणजे ही वॉज लाईक दॅट, इट वॉज व्हेरी कॅज्युअल स्टेटमेंट. आणि समहाव मी ते ॲडमिशन घेतलं नाही आर्किटेक्चरला. आता खरं सांगते प्रामाणिकपणे, जे उरलं सुरलं होतं सिव्हिल इंजिनिअरिंग मला भेटलं तेव्हा ते साबू सिद्दीक कॉलेजमध्ये भेटलं मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये. जे आलिया पदरासी ते घेतलं की ठीक आहे इंजिनिअरिंग करूया. तर मला सिव्हिल इंजिनिअरिंगचं माहीत होतं की थोडंफार रिलेटेड आहे आर्किटेक्चरशी, बट इट वॉज नॉट माय चॉईस. ठीक आहे. पण आता जेव्हा इंगळे सर सांगत होते की जे तुम्ही एक करता त्याच्याशी तुम्ही व्यवस्थित निभायला पाहिजे. आणि आय रिअली ॲप्रिशिएट दॅट पॉईंट. कारण आत्ता जेव्हा ना भरपूर लाईफ कोच ज्यांचं मी ऐकते, दे से यू हॅव टू बी मल्टीटास्किंग. यू शुड डू दिस, यू शुड डू दॅट. भरपूर गोष्टी तुम्ही करा, पण दॅट इज नॉट ट्रू. बुद्धाने सांगितलं आहे की आपलं जे डोकं आहे ना ते ॲट अ टाईम एकच गोष्ट व्यवस्थित करू शकतं. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो देन सिव्हिल इंजिनिअरिंग आलं. मी उल्हासनगरला राहायची तेव्हा आणि सकाळी 6:03ची ट्रेन वगैरे पकडायची आणि तेव्हा घरी काही मेड वगैरे नव्हती. तर इट वॉज व्हेरी डिफिकल्ट. घरी जाऊन भांडी घासायची. तर मी हे सगळं ह्याच्यासाठी सांगायचं आहे की मला पण मी एका पॉईंटवर येणार आहे. तर असं स्ट्रगल होतं. फर्स्ट इयरला चांगले मार्क्स नव्हते. मग पप्पा म्हणायला लागले की तुला इंजिनिअरिंग नाही जमणार वाटतं, तू सोडून दे, तू नाही करू शकता, आपण BScला ॲडमिशन घेऊ. कारण तेव्हा इंजिनियर किंवा डॉक्टर जसं सर म्हणाले तर इंजिनिअरिंग तर चूज केलं होतं. पण फर्स्ट इयरमध्ये मग रिझल्ट खास चांगला नव्हता. पण आय वॉज व्हेरी डिटरमाइंड. नाही, मला माझी ओळख ते इंजिनियर म्हणून करायचीच आहे. सो व्हेरी व्हेरी डिटरमाइंड. आणि मग ठरवलं. असं पण आहे की खूप ट्युशन वगैरे होत्या, काय तेवढे काही खर्च करू शकत नव्हतो आपण, पण समहाऊ ठरवलं होतं. हे खूप महत्त्वाचं आहे की खूप ठरवलं की आपण हे करायचंच आहे. आणि मग जो अभ्यास सुरू केला, मग पप्पांनी वडाळ्याच्या क्वार्टर्समध्ये शिफ्ट केलं आणि त्याच्यानंतर रिझल्ट खूप छान झाला. आता ग्रॅज्युएशन झालं व्यवस्थित आणि त्याच्यानंतर तेव्हा मी VJTI, माझी लहान बहीण VJTIला होती आणि माझा लहान भाऊ पण UDCTमध्ये केमिकल इंजिनिअरिंग करत होता. सो दोघांना बघायची मी, त्यांचे कॅम्पस बघून आय यूज टू फील व्हेरी इन्स्पायर्ड. वाव, VJTI UDCT किती मस्त आहे. आता ते ICT झालं आहे. सो त्यांचा खूप अभिमान वाटायचा. नंतर त्यांनी हायर शिक्षण करून ते फॉरेनला गेले आणि माझी बहीण सिव्हिल इंजिनिअरमध्ये असूनही कंपनी थ्रू ती फॉरेनला गेली. म्हणजे हे सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रांचमध्ये मोस्टली सगळेजण शेवटी बघतात सिव्हिल इंजिनिअरला, पण हे समजायचं आहे की बिल्डिंग तुम्हाला घर हवं आहे ना सर्वांना. सो दॅट इज द कोर ब्रांच. सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल, टेक्स्टाईल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, दिज आर व्हेरी इम्पॉर्टंट ब्रांचेस. आणि आता AI CS जे निघतं आहे दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. पण आता असं काही राहणार पण नाही आहे. एव्हरीथिंग इज गोइंग टू बी टुगेदर, सगळंच मिक्स होत आहे. तर म्हणून आम्ही आमच्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या स्टुडंटलाही सांगतो की बेटा तू फक्त सिव्हिल इंजिनिअरिंग करून नाही चालणार. तुम्हाला आता जे म्हणतो आपण डिस्ट्रप्टिव्ह टेक्नॉलॉजी आहे, तर तुम्ही जेही काही तुम्ही करणार आहात तुमच्या फ्युचरमध्ये, तुम्हाला जेही डिसाईड करायचं आहे, तुम्ही एकाच म्हणजे फक्त एकच मोस्टली तुम्ही त्याला पकडून नाही राहू शकत. स्पेशली तुम्ही कम्प्युटर सायन्स किंवा AI आहात तर यू मस्ट टेक दॅट. कारण ते खूप पैसे शेवटी आपल्याला पैसे कमवायचे आहेत, चांगलं करिअर पाहिजे. पण आपल्याला हे ठरवायचं आहे की आपण स्वतःला अपग्रेड करत राहायला पाहिजे.
आता मी एवढं 20 इयर्स एक्सपिरियन्स असल्यानंतरही मी कोर्सेरा प्लॅटफॉर्मवर जाऊन कोर्सेस बघते. अरे बापरे, सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये आहे, आता मला AI इन सिव्हिल इंजिनिअरिंग आय शुड नो. तर आम्ही आताही शिकत आहोत. तर असं नाही आहे की तुमचं 11वी-12वी झालं, ग्रॅज्युएशन झालं. तर मी स्वतः माझं मास्टर्स आणि PhD IIIT हैदराबादमधनं केलेलं आहे. आणि मला तो पिरियड जो होता साऊथमध्ये इतका अमेझिंग पिरियड ऑफ माय लाईफ की मला इतकं सुंदर गायडन्स भेटलं. आणि हैदराबाद एकदम माझं प्रिय हे झालं, म्हणजे इतके हेल्पफुल मला सगळीकडे खूप चांगलंच भेटलं आहे. आणि त्याचं पूर्ण श्रेय जे जातं ते आपलं धम्माची प्रॅक्टिस. आपण प्रॉपर मेडिटेशन करणं खूप गरजेचं आहे. आणि आत्ताच्या मुलांच्या ज्या याच्यावर येते मी, तुमच्याकडे जर फोन आहेत, आय कॅन ॲब्सोल्युटली अंडरस्टँड युअर स्टेट ऑफ माइंड. फुल्ली कन्फ्युज्ड अँड नॉट फोकस्ड, जसं सर सांगत होते इंग्रज सर की फोकस्ड, आणि ते खूप कठीण आहे. आत्ताच्या मुलांना खूपच कठीण आहे. मुलांना काय, पॅरेंट्सला सुद्धा फोन आपल्याला उठल्याबरोबर पहिले फोन हातात हवा असतो, हो की नाही. तर मग आपण मुलांना तरी काय बोलणार. आणि मुलांना ते जे इंस्टाग्रामचे रील्स आहेत आणि काय नाही आहे त्याच्यावर, पण इट कॅन बी अ ब्युटिफुल इन्स्ट्रुमेंट फॉर यू टू अपग्रेड युअर करिअर. जर आपण ठरवलं की मला काही करायचं आहे, काही बनायचं आहे, आपण स्वतःला जाणं खूप गरजेचं आहे की माझा इंटरेस्ट कुठे आहे. तर आत्ता दीपक भाऊ बुद्ध जे म्हणतात, अरे नो युअर सेल्फ. तर आपण तिथेच, म्हणजे इव्हन ह्या माझ्या एजमध्ये येऊनही आपण कन्फ्यूज असतो की खरंच मी बरोबर डिसिजन घेतलं का, माझं हे करिअर बरोबर आहे का. तर तुम्ही तर जी स्टुडंट्स आहेत तुम्ही खूप छोटे आहात. तुम्ही स्वतःला असं खूप दोषी पण नाही म्हणायचं आहे, स्वतःला माफ करायचं आहे. आणि एक खूप महत्त्वाचं म्हणजे आपला फोन जेव्हा हातातून सुटला एकदम बेचैनी होते आणि आपले रिझन्स असतात. मला ह्याच्यामुळे हे असं वाटतंय, ह्याच्यामुळे निगेटिव्ह आहे. एक मंत्र आहे की आय एम रिस्पॉन्सिबल फॉर माय ओन इमोशन्स, नो बडी एल्स इन द वर्ल्ड. मला माझी मुलगी आहे, ते माझी छोटी मुलगी आता 9वीत गेली आहे. मम्मा बहुत बोर हो रहा है, मम्मा अच्छा नाही लग रहा है. तिला सांगितलं ना, ह्या वेळेपर्यंत फोनला हात नाही लावायचा, ह्या वेळेपर्यंतच तू फोन हे करायचं. मम्मा कितना बोर आहे. म्हटलं ठीक आहे ना, बोर होणं हे सुद्धा एक इमोशन आहे, फिलिंग आहे. ठीक आहे, त्याला एक्सपिरियन्स करा. आपल्याला कुठे, आम्ही जेव्हा तुमच्या म्हणजे लाईक आमच्या एज ग्रुपमध्ये आमच्याकडे कुठे फोन होते, तर आम्ही त्या मोमेंटमध्ये ते जसं आहे ते एक्सपिरियन्स करत होतो. पण तसं आत्ताच्या मुलांना थोडंसं चॅलेंजिंग आहे, कारण आपल्याकडे कंटिन्युअस फोन असतो. सो आपल्याला त्याच्यातनं पहिले बाहेर यायचं आहे आणि स्वतःला थोडं डिसिप्लिन ठेवायचं आहे, डिसिप्लिनमध्ये. आणि त्याच्यानंतर आपले जे निर्णय असतील ते चांगलेच असतील. सो माझ्या मते ॲज अ टीचर आमची अचिव्हमेंट मी कुठे पोहोचले बघण्यापेक्षा माझे स्टुडंट्स आता कुठे पोहोचलेत ही माझी अचिव्हमेंट आहे. सो मी कधीच माझी अचिव्हमेंट याच्यामध्ये काउंट करत नाही की माझ्या नावावर किती रिसर्च पेपर्स आहेत किंवा ठीक आहे मी US युनिव्हर्सिटीजमध्ये जाते, आमची इंटरनॅशनल कोलॅबरेशन्स आहेत, ठीक आहे फाईन, तुम्ही शिकलात, तुम्ही तिथे पोहोचलात. पण मग आता याचा मागे किती जणांना उपयोग झाला, माझ्या मते हा माझ्यासाठी म्हणजे माझं अचिव्हमेंट काय आहे तर माझ्या स्टुडंट्सना मी कुठपर्यंत पोहोचवते. अभ्यास पुस्तक करून कधीही शिकता येईल, पण माझ्या मते एथिक्स आणि जबाबदाऱ्या ह्यांचा सिलेबस नाही आहे. अशी छान मुलं जेव्हा मी बघते की लेक्चरला बसत नाही आहेत, यायलाच तयार नाही आहेत, फेल होत आहेत. बरं मुलगा तर हुशार दिसतोय मला, ऑफकोर्स विजिट यायला ॲडमिशन मिळालं म्हणजे मुलगा हुशारच आहे, त्याच्यात डाऊट नाही, ही हॅज ऑलरेडी प्रूव्ड हिमसेल्फ. पण मग इथे का फेल होतोय. मग कधीतरी त्यांना असं जवळ बोलवून प्रेमाने विचारलं की माझा म्हणजे मी कुठल्याही लेक्चरला जाते पहिला प्रश्न हा असतो, किती जण आईवडिलांनी पाठवलं म्हणून इंजिनिअरिंगला आलेत. आणि यू विल नॉट बिलीव्ह 50%पेक्षा कित्येकदा जास्त मुलांचे हात वर असतात की ते इंजिनिअरिंगला जस्ट बिकॉज पिअर प्रेशर आपण ज्याला म्हणतो, किंवा मित्र गेले, मित्रांचा ग्रुप गेला, किंवा पालक काय म्हणतील. म्हणजे आजकाल आपल्याकडे मेडिकल इंजिनिअरिंग, IAS IPS CA मॅनेजमेंट अशा काही सिलेक्टेड ब्रांचेस आहेत, ते फक्त तेवढ्यालाच रिस्पेक्ट आहे. बाकीच्यांना अच्छा ठीक आहे असं करतो का, म्हणजे ह्या ज्या रिॲक्शन्स मिळतात आपल्याला समाजातल्या इतर लोकांकडून, तर मला वाटतं ते पिक्चर बदललं पाहिजे. सगळ्या ब्रांचेस खरंच फार चांगले आहेत. म्हणजे टेक्स्टाईलला आपल्याकडे फारसं महत्त्व नाही, पण लेट मी टेल यू की आम्ही आता हे जसं इंटरनॅशनल कोलॅबरेशनवर बोलतो, जर्मनीचे RWTH सगळ्यात वन ऑफ द बेस्ट युनिव्हर्सिटीज इन वर्ल्ड रँकिंग, त्यांच्याकडे टेक्स्टाईलचं डिपार्टमेंट हे 2 बिल्डिंग आहेत, 2 कंप्लीट बिल्डिंग डेडिकेटेड ओनली फॉर टेक्स्टाईल. आपल्याकडे टेक्स्टाईल म्हणजे अच्छा ज्याला कुठंच ॲडमिशन मिळत नाही
तो आपला चालला आहे टेक्स्टाईलला. आपली अजूनही कन्सेप्ट टेक्स्टाईल म्हणजे अच्छा ते फॅशनवाले वेगळे वेगळे कपडे घालणारे अशीच आहे. जबकी टेक्स्टाईलमध्ये तुम्ही जर विचार केला तर अगदी स्पेस ॲप्लिकेशनपासून स्पेसशिपचं इन्सुलेशन, थर्मल इन्सुलेशन, स्पेस सूट जो घातला जातो, किंवा तुम्ही बायोमेडिकल ॲप्लिकेशन्स बघा, किंवा प्लास्टिक सर्जरीमध्ये टिश्यू रिप्लेसमेंट, टिश्यू इंजिनियर्स आर फ्रॉम टेक्स्टाईल ब्रांच. सो इव्हन तुम्ही सर्जरी करता तर तुमचे जे थ्रेड्स आहेत, आजकाल तर रोड मॅन्युफॅक्चरिंग आहे, लाईट वेट मॅन्युफॅक्चरिंग जिथे पण येतं दॅट इज कमिंग बाय टेक्स्टाईल. म्हणजे व्हिजिट यायला तर मध्यंतरी पियुष गोयल आलेत, 10 करोड दिले आहेत टेक्स्टाईल डिपार्टमेंटच्या रिसर्च सेंटरला. 10 करोडमध्ये काय करणार आहे? म्हणजे फॅशन डिझाईन जर आपला कन्सेप्ट असेल टेक्स्टाईलचा तर 10 करोडमध्ये काय नवीन नवीन ड्रेस बनवणार आहोत का? तर तसं नाही आहे. सो आता आपल्याला थोडंसं ह्या ट्रॅडिशनमधून बाहेर यायला पाहिजे. आणि त्यामुळेच मी म्हणते की पालक आपले खूप चांगले आहेत, मी नाही म्हणत नाही, पण कसं आहे पालक ज्या एजमध्ये शिकलेत त्यांना तेवढं नॉलेज आहे, आणि नवीन पिढी ही जुन्या पिढीच्या खांद्यावर उभी आहे म्हणून त्यांना जास्त पुढचं दिसतं. तुम्ही जर तुमच्या मुलांना शिकवलं तर कशासाठी शिकवलं? ह्याच्यासाठी शिकवलं का की मीच डिसाईड करेन तुझ्यासाठी? मग शिक्षणाचा उपयोग काय? जर तुम्ही मुलांना चांगले संस्कार दिले, जर तुम्ही मुलांना चांगलं शिकवलं तर तुमचा एवढा विश्वास पाहिजे त्या मुलावर की आता तो जे डिसिजन घेईल ते योग्य राहील. आणि समजा तुम्हाला चुकताना दिसलाच की बाबा खरंच बाबा हा खड्ड्यात जाणार आहे, तर एकदा त्याला सांगा की बाबा माझ्या अनुभवाप्रमाणे तू चुकीच्या रस्त्याला चाललाय. त्याने ऐकलं उत्तम गोष्ट, नाही ऐकलं तर जबरदस्ती नका करू. कारण काय होईल, जेव्हा तो आयुष्यात चुकेल आणि एखाद्या खड्ड्यात पडेल तेव्हा तो तुम्हाला दोष देईल पालक म्हणून की बघा मी तुमचं ऐकलं म्हणून असं झालं. घेऊ द्या ना त्याला डिसिशन. थोडासा चुकला, फक्त मागे राहा. जेव्हा तो खड्ड्यात पडेल किंवा जेव्हा तो चुकेल तेव्हा हे म्हणू नका भोग तू तुझ्या डिसिजनची फळं, असं नका म्हणू. राहा त्याच्या बाजूला उभे, त्याला काढा त्यातनं वर. त्यातनं तो जो धडा शिकेल तो आयुष्यभरासाठी शिकेल. त्यानंतर त्याला कळेल की मला सल्ल्याची गरज आहे. मला माहिती आहे ना, जास्त माहिती आहे. प्रत्येक नवीन पिढीला वाटतं की मला जुन्या पिढीपेक्षा खूप जास्त माहिती आहे ना माहिती, कारण ती इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीवाली जनरेशन आहे. तेवढं इंटरनेट आम्ही नाही बघू शकत. खरंच म्हणजे व्हेरी ऑनेस्टली जी यंग मुलं आहेत त्यांनी विचार करायचा, मला कम्प्युटर आवडतं म्हणजे काय आवडतं? काय म्हणजे मला खेळायला आवडतं, असं असं करायला आवडतं. आपण गेम खेळायला आवडतो, मला गेम स्वतः कोड लिहिता येईल का, बनवता येईल का? खेळायला नको आवडायला. तुम्हाला गेम आवडतो ना, तर बनवा स्वतःचा गेम, करा तो एक्झिक्यूट. मग मी म्हणेन की ठीक आहे तुम्हाला गेम आवडतो. आजकाल आणखी पण हे डोक्यात आलं की असं गेम बिम ऑनलाईन खेळणाऱ्यांना पैसे मिळतात. मग आपलं फायनल एम तर पैसेच मिळवणं आहे ना. मग गेम खेळून पण मिळतात, यूट्यूब करून पण पैसे मिळतात. आपलं एम पैसे मिळवणं जर असतं तर मला वाटतं आपल्यातले कित्येक जण खूप पैसे मिळवून बसले असते. आपलं एम बरोबरीला येणं आहे, आणि बरोबरी ही आपल्या कामातनं येणार आहे, पैशांनी नाही येते, नाही मिळते. आपल्या समाजामध्ये खूप उदाहरणं आहेत की पैसे मिळाले म्हणजे रिस्पेक्ट मिळतो, असं नाही होत, तो नॉलेजला मिळतो. सो जेव्हा तुम्ही गव्हर्मेंट एडेड कॉलेजमध्ये जाता तर गव्हर्मेंट एडेड कॉलेज तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स देतो. त्यांची इंटरनॅशनल कोलॅबरेशन्स असतात. जसं मी म्हटलं की आता व्हिजिट याने आम्ही बिघॅम्प्टन युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क जी आहे, कित्येकदा आपल्याला वाटतं की आउट ऑफ इंडिया मास्टर्सला वगैरे जाणं म्हणजे बाबा फारच खर्चिक प्रकरण आहे. खरंच आहे. $25,000 पर इयर फीस आहे. $25,000 मल्टिप्लाय बाय 100 करून टाका डायरेक्ट, म्हणजे तुम्हाला रुपीजचा अंदाज येईल. नाही भरता येणार एवढे पैसे आपल्याला. पण मग याचा अर्थ हे शिक्षण आपल्यासाठी नाही का? तर आहे, त्याचे उपाय आहेत. आणि जेव्हा आम्ही हे MOU म्हणजे मी स्पेशली फार फोकस करते ह्याच्यावर, कारण हे स्मूथ पाथ आहेत. जे 4 वर्ष मी स्ट्रगल केला तो माझ्या नेक्स्ट जनरेशनला नको, ह्या उद्देशाने आम्ही खरंच फार वर्कआउट करून हे इंटरनॅशनल कोलॅबरेशन्स एस्टॅब्लिश केले आहेत. माझं म्हणणे मुलांनी त्याचा फायदा घ्यावा. म्हणजे आम्ही एस्टॅब्लिश केलं पण मुलंच येत नाही आहेत विचारायला कसं जायचं, तर त्या MOUचा काही उपयोग नाही आहे. सो ह्या ज्या स्टेट गव्हर्मेंट इन्स्टिट्यूट्स आहेत, फेडरल गव्हर्नमेंटच्या ज्या इन्स्टिट्यूट आहेत US मध्ये पण,
त्यांचे खर्च फार कमी असतात. म्हणजे आपल्याकडे प्रायव्हेट कॉलेजची फी आणि गव्हर्नमेंट कॉलेजची फीस यामध्ये जसा फरक आहे तसा इव्हन US, कॅनडा, युरोपमध्ये पण आहे. सो आपण ह्या अशा युनिव्हर्सिटी टार्गेट निश्चित करू शकतो. त्याच्यासाठी फक्त तुमचं काम पाहिजे आणि ते काम रातोरात होत नाही. सो ते कामासाठी तुम्हाला डे 1 पासून तयारी केली पाहिजे. तर कॉलेज जेव्हा तुम्ही निवडणार तेव्हा बघा त्या कॉलेजमध्ये असे 1-2 तरी प्रोफेसर आहेत का की ज्यांनी असं टायअप सेटअप केलं आहे, ज्यांनी IITशी कोलॅबोरेशन सेटअप केलं आहे. कारण एक जरी प्रोफेसर असला तर तो तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाईल. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल VJTIमध्ये मी बसली आहे, तर मी जर बसले तर माझं म्हणणं आहे की मी स्टॅनफर्डमध्ये प्रोजेक्ट घेते किंवा स्लॅकमध्ये प्रोजेक्ट घेते किंवा बोस्टनला प्रोजेक्ट घेते, तर माझी टीम मी तिकडच्या युनिव्हर्सिटीच्या मुलांनी का फॉर्म करू? माझी टीम मी VJTIच्या मुलांनी फॉर्म करेन. सो जी मुलं माझ्याबरोबर काम करतात. सो बोस्टनच्या प्रोजेक्टमध्ये नॅशनल सायन्स फाउंडेशनचा प्रोजेक्ट होता. VJTIच्या मुलांनी इथून काम केलं, VJTIमधून काम केलं. पण जेव्हा आमचं रिसर्च ॲक्सेप्ट झालं तेव्हा प्रेझेंट करायला मी इकडच्या मुलांना तिथे बोलावलं ना. सो VJTIची मुलांनी भले काम VJTIमध्ये केलं पण प्रेझेंट करायला मात्र ते फ्लोरिडाला गेलेत ना. आणि फ्लोरिडाला सगळ्यांच्या समोर उभं राहून त्यांनी त्यांचं रिसर्च प्रेझेंट केलं ना. आणि नुसतं तेवढंच नाही, काही शॉर्ट टर्म इंटरनॅशनल स्कॉलरशिप्स आहेत. सो लाईक इंडो फ्रेंच स्कॉलरशिप आहे, 4 स्कॉलरशिप. त्याच्यामध्ये मुलांना अंडरग्रॅडला 2 महिने तिकडे जाऊन राहता येतं, त्यांच्या लॅबमध्ये काम करता येतं. समर वेकेशन 3 महिन्याची काढता येते, 6 महिने जाता येतं. आणि त्याच्यामध्ये त्या स्कॉलरशिप्स तुम्हाला €600 वगैरे पर मंथ देतात. सो अशा स्कॉलरशिप कशा टार्गेट करायच्या हे माहीत असायला पाहिजे. म्हणजे आता ऑफकोर्स सगळ्यांना नाही माहिती, पण ॲज आय सेड की मी इतके वर्ष खरंच हा स्ट्रगल करून हे सगळं अपडेटेड ठेवलं आहे, तर माझ्यापाशी इन्फॉर्मेशन आहे. प्लीज म्हणजे मी म्हणेन की लेट मी डाय एम्प्टी. जेवढं मला माहिती आहे ती मला वाटू देत, वापरा ही माहिती. म्हणजे मुलांना मी माहिती देते की हे घ्या, असं करा, यू विल रीच देअर. म्हणजे 4 स्कॉलरशिप जेव्हा निघाली, फ्रेंच स्कॉलरशिप, आमच्याकडे ऑलमोस्ट 6-7 मुलांनी ॲप्लिकेशन केलं. ऑल ओव्हर इंडिया 8 मुलं सिलेक्ट झाली होती त्या वर्षी. ऑल ओव्हर इंडिया, ऑल ब्रांचेस, ऑल कॉलेजेस 8 मुलं सिलेक्ट झाली होती. त्यातली 2 मुलं आमच्या कॉलेजची होती, माझ्या ग्रुपची होती, माझे स्टुडंट होते. ऑलमोस्ट €600 त्यांना पॅरिसमध्ये 4 महिने राहायला मिळालं, रिसर्च एक्सपिरियन्स मिळाला. आणि वेन दे केम बॅक दे हॅड अ बेटर प्रोफाईल. इंडो इटालियन स्कॉलरशिपमध्ये स्टुडंटला आम्ही प्रयत्न केले. ही वेंट देअर अगेन विथ €600-700 इटलीमध्ये राहिला. तिकडच्या सुपरवायझरला त्याचं काम आवडलं. येताना त्या सुपरवायझरबरोबर बोलणी करून आला. इकडे आल्यानंतर PhDला अप्लाय केलं. €25,000 स्कॉलरशिप मिळाली. ही वेंट देअर 4 वर्ष तिथे PhD केली. त्यातला एक आता त्याची PhD कंप्लीट करून चायनाला प्रोफेसर आहे. एक आहे की ज्याला फ्रान्समध्ये एका सुपरवायझरशी आम्ही कनेक्ट केलं, त्यांनी काम सुरू केलं. त्यांनी सांगितलं तर इंटर्नशिपला आमच्याकडे फ्रान्सला ये. नेमकी ज्या दिवशी त्याची फ्लाईट होती त्या दिवशी करोनामुळे युनिव्हर्सिटी बंद झाल्यात. सो त्याची फ्लाईट मिस झाली. पण सुपरवायझरला त्याचं काम एवढं आवडलेलं होतं की सुपरवायझर म्हणाले की ओके यू वर्क फ्रॉम होम. सो त्या मुलाने इथे VJTIमध्ये मुंबईतनं काम केलं. त्याचा फ्रेंच सुपरवायझर यूज टू डिपॉझिट युरोज इन हिज अकाउंट हिअर इन मुंबई. 6 महिने त्या मुलाने तशी इंटर्नशिप केली. 6 महिन्यानंतर त्या मुलाचं काम त्या प्रोफेसरला आवडलं. त्याने PhD ऑफर केली €25,000 पर इयर प्रमाणे. तो मुलगा फ्रान्सला गेला. तिथे त्याने त्याची PhD कंप्लीट केली. आता तो जर्मनीला प्रोफेसर आहे. जन्मजात प्रत्येकजण आपापल्या IQने जन्मलेला आहे. मला 4दा वाचल्याशिवाय नाही कळत, हा माझा IQ आहे, मला कळायला पाहिजे. त्यामुळे कुणाला एकदा वाचून कळतं, मग तो सेमिस्टरभर अभ्यास नाही करत, तो शेवटच्या दिवशी अभ्यास करतो आणि मार्क मिळवतो. माझा मित्र आहे, मग मी दिवसभर त्याच्याबरोबर मस्ती करावी का, म्हणजे मी त्याच्याबरोबर टाईमपास करावा का? मला कळायला पाहिजे मला 4दा वाचल्याशिवाय नाही कळत. सो मला टाईम काढला पाहिजे 4दा वाचायला, तर मी त्याच्याबरोबर कम्पीट करू शकते. सो मी जर कुठे पोहोचले, म्हणजे माझा प्रोफाईल तसा फारच छान दिसतो, पण लेट मी टेल यू, मी कधीच टॉपर राहिले नाही माझ्या कॉलेजमध्ये, किंवा नंतरही काय असं गोल्ड मेडल मिळाले वगैरे असं काही नाही. आय वॉज अ ॲव्हरेज स्टुडंट. फक्त एवढं आहे की मी प्रयत्न सोडले नाहीत, पेशन्स सोडला नाही, मेहनत सोडली नाही.
सो तुम्हाला जर कमी मार्क मिळाले असतील, कोणी तुम्हाला म्हटलं असेल की अरे हे तुमच्याच्याने होणार नाही, तो होणार नाही ना, हरकत नाही. का होणार नाही फिगर आउट आणि मग त्याच्यावर काम करा. सो प्रत्येक गोष्ट होणारी आहे. जर इच्छा असेल तर करा. त्याच्यासाठी काय मार्गदर्शन लागतं आहे ते योग्य लोकांचं घ्या. हँड होल्डिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला जर वाटत असेल मीच एकटा ग्रेट आहे आणि मलाच सगळं कळतं, आता यंग जनरेशनला वाटतं आम्ही चुकीचे आहोत. कळतं बाबा तुम्हाला, हरकत नाही. पण अनुभव नावाची एक गोष्ट असते. प्रत्येक विष मी पिऊनच नाही प्रूव्ह करायचे. जर कोणी सांगितलं की हे विष आहे तर ऐका जरा, नाही तर ठीक आहे, पडलात खड्ड्यात तर आम्ही काढू बाहेर, जसं जमेल तसं, पण नका करू, म्हणजे सांगणं काम आहे. तर ही जी पिढी आमची आहे ही फार महत्त्वाची आहे. यांच्याकडे लक्ष देण्याची फार गरज आहे. बाबासाहेब म्हणाले होते की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. बाबासाहेब नाही म्हणाले की शिक्षण हे बकरीचं दूध आहे. बाबासाहेब म्हणाले वाघिणीचं दूध आहे. का तर ज्याला जो शिक्षण घेतो तो प्रश्न करतो, गुरगुरतो. तुम्हाला जर शिकलेला जर माणूस असेल ना, तुम्हाला कोणी जसा धक्का मारला तर तुम्ही त्याला काय म्हणाल, लगेच तुम्ही त्याला थांबवाल, तिथे तुम्ही त्याला रेजिस्ट कराल. हाऊ डेअर यू आर बोलणार तुम्ही. तुम्ही असं समजू नका की तुम्हाला हे सगळं जे आज रिझर्वेशन मिळालेलं आहे सगळ्यांना ते तसं टिकलेलं आहे असं नाही आहे. आज जर तुम्ही IITला गेले, IIMमध्ये गेले किंवा कुठे तुम्ही एम्समध्ये गेले तर तुम्ही गेल्याबरोबर त्या ठिकाणी तुमचे प्रॉब्लेम सुरू होतात. लगेच तुम्ही नोटीस होतात त्या ठिकाणी. तुम्हाला कळत नकळत माहीत पण पडणार नाही आणि अशा पद्धतीनं शिताफीने तुम्हाला तुम्ही बाहेर काढल्या जातात. काही पण तुमच्यासोबत होऊ शकते. तुमच्या आता स्कॉलरशिप्स आहेत, तुम्ही बघा 2010 पासून पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप जी आहे तुमच्या 2007 पासून स्कॉलरशिपमध्ये वाढ झालेली नाही. आज मेडिकल इंजिनिअरिंगच्या मुलांचा काय स्कॉलरशिप आहे, दर वर्षाला 13,000 रुपये स्कॉलरशिप आहे. ते हॉस्टेलला असलं आणि जे हॉस्टेलला ज्यांना हॉस्टेल नाही आहे त्यांना 7,000 रुपये मिळतात. 7 पासून म्हणजे किती वर्ष झाले आता, जवळपास 17 वर्षापासून स्कॉलरशिप वाढ झालेली नाही. इन्कम सिलिंग 2.5 लाखाची इन्कम सिलिंग आहे 2010 पासून. त्याच्यामध्ये 1 पैशाची वाढ झालेली नाही आहे. म्हणजे ज्यांचे आईवडील आज समजा चपराशी किंवा चतुर्थ श्रेणीचे कामगार आहेत त्यांच्याही मुलांना स्कॉलरशिप मिळत नाही आजच्या घडीला. EWSला किती लिमिटेड केलेलं 8 लाख. म्हणजे गरीब जो श्रीमंतातला जो गरीब आहे ज्याची 8 लाखाची इन्कम आहे तोही त्याला रिझर्वेशन मिळतं, सर्व फॅसिलिटीज आहेत. परंतु अनुसूचित जाती जमातीचा 2.5 लाख 2,51,000 जरी झाले तर त्याला स्कॉलरशिप मिळणार नाही, अशी परिस्थिती आहे. आणि हे करण्यासाठी हे जे नियम आहेत हे नियम वेळोवेळी बदलले पाहिजे, त्याच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे, फॅसिलिटीजमध्ये सुधारणा झाली पाहिजे. त्यासाठी ही आपली संघटना काम करते. आम्ही जे असे जे प्रोग्राम्स आहेत पूर्ण स्टेट्समध्ये आम्ही राबवत आहोत. त्यासोबतच प्रत्येक स्टेटमध्ये फॉरेन स्कॉलरशिप, जसं महाराष्ट्रामध्ये छत्रपती शाहू महाराजांची स्कॉलरशिप आहे फॉरेनला जाण्यासाठी. 75 शेड्यूल कास्टच्या मुलांना आणि 25 आदिवासी मुलांना स्कॉलरशिप मिळते. बाबा 75 OBC मुलांना पण ते OBC डिपार्टमेंटची एवढी स्कॉलरशिप आहे. अशा स्कॉलरशिप इंडियाच्या प्रत्येक स्टेट्समध्ये सुरू करण्यासाठी ही आपली संघटना मागचे 2020-21 पासून प्रयत्न करते. आणि आपल्या प्रयत्नाला यश मिळाल्यामुळे आज राजस्थान गव्हर्नमेंटने 400 स्कॉलरशिप सुरू केलेले आणि ते फक्त PGलाच नाही, ते अंडर ग्रॅज्युएटला पण स्कॉलरशिप देतात. म्हणजे 12वी झाल्यानंतर मुलं लंडनला किंवा न्यूयॉर्कमध्ये जाऊन अंडर ग्रॅज्युएशनसुद्धा करू शकतात. ती स्कॉलरशिप सुरू केलेली आहे. आता राजस्थान गव्हर्नमेंटच्या झाल्यानंतर UP गव्हर्नमेंटने 150 स्कॉलरशिप ॲग्री केलेले. तिथे स्कॉलरशिप नव्हती. आम्ही लोकांनी तिथल्या मिनिस्टरसोबत मिटिंग घेऊन त्यांना ते करायला लावलं. तर त्याच्यात आता GR वगैरे फॉर्मेशन चालू आहे. बिहार स्टेटमध्ये सुद्धा स्कॉलरशिप सुरू होतील. तिकडे त्रिपुरा स्टेटमध्ये ते तिथे प्रयत्न चाललेला आहे. तिकडे आपल्या आंध्र प्रदेश, तेलंगणामध्ये, तामिळनाडूमध्ये देखील आमचे प्रयत्न आहेत की ह्या वर्षीपासून या स्टेट्समध्ये, दिल्ली स्टेटमध्ये केजरीवाल जी आता मागच्या इलेक्शनच्या वेळी त्यांनी अनाउन्स केलं कि हम शेड्यूल कास्ट के आदिवासी बच्चों को, शेड्यूल कास्ट के बच्चों को 100% स्कॉलरशिप देंगे. हमको आप चुन के दो, हम देंगे. मतलब ठीक है, देंगे चुन के, तुम लेके तो. परंतु म्हणजे वाईट अशी म्हणजे वाईट याचं वाटते की केजरीवालने अनाऊन्स केल्यानंतर त्या ठिकाणी जो अधिकारी होता IAS अधिकारी, तो VJTIचा विद्यार्थी 96 बॅचचा विद्यार्थी त्या ठिकाणी तो IAS आहे तिथे. त्याला आमचे लोक जाऊन भेटले
तो उलट विचारायला लागले की इनको स्कॉलरशिप देने की क्या जरूरत है, फॉरेन में भेजने की क्या जरूरत है. तुम्ही असं ठरवा की आमचं एम उच्च असलं पाहिजे. तुम्ही असं ठरवणार अरे बीटेक हो जाएंगे कहीं तो म्युन्सिपाल्टी में ज्युनियर इंजिनियर काम करेंगे, ऐसा नाही. तुम्ही एम ठेवा की जसे हे बघा तुमच्यासमोर उदाहरण आहेत, हे महाप्रबंधक झालेले आहेत ONGCला, हे एज्युकेशनल कन्सल्टंट आहेत, ट्रेनर आहेत. तर यांचे तुम्ही उदाहरण ठेवा. बोदवडे साहेबांचा मुलगा तिथे डेप्युटी अँबॅसेडर आहे इस्रायलमध्ये, इंडियन फॉरेन सर्व्हिस झालेला आहे. तर होऊ शकत नाही स्ट्रगल. आम्ही खेडेगावातून आलेलो आहोत, आम्ही मोलमजुरी करून भांडी हॉटेलमध्ये रेल्वे स्टेशनला असे चहाची किटली घेऊन लोकांना चहा विकत होतो. तुम्ही लोक जास्तीत जास्त आमची ऑनलाईन मेंबरशिप आहे, तुम्ही लोक जॉईन करा आणि ह्या संघटनेला मजबूत करा. त्यासोबत ही जी पीपल्स इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट आहे ही आपली संघटना आहे, बाबासाहेबांनी निर्माण केलेली संघटना आहे. ह्याला पण तुम्ही याला मदत करा. आणि इथे जे हॉल आहे त्या हॉलमध्ये तुमचे जे काही प्रोग्राम तुम्ही घेता, फॅमिलीचे लग्नाचे प्रोग्राम असतात किंवा आणखी वाढदिवसाचे कार्यक्रम असतात, इकडे तिकडे घेण्यापेक्षा दुसरीकडे घेण्यापेक्षा आपल्या हॉलमध्ये जर तुम्ही प्रोग्राम घेतले तर संघटनेला 2 पैशाची मदत होईल त्यामध्ये. आणि ही संघटना चालवण्यासाठी याची आम्ही रिडिंग रूम लायब्ररी केलेली आहे. जवळपास 150 मुलं त्याचा लाभ घेत आहेत. खाली तुम्ही बघितलं असेल सावित्रीबाई फुले 3 वर्ष झाले आम्ही केलेले, 1 रुपया पण आपण घेत नाही. आणि सर्व फॅसिलिटीज लायब्ररी केलेली आहे. तिथे तुम्ही जर बघितलं असेल तर बसायची चांगली सोय केलेली आहे. आणि इथून बरीच मुलं आता पास होऊन पोलीसमध्ये, काही मुलं CA झालेले आहेत, काही IITमध्ये IIMमध्ये सुद्धा ॲडमिशन झालेले आहे. त्या मुलांनी इथे येऊन अभ्यास केलेला आहे करतात. ज्यांच्या घरात जागा नाही त्यांच्यासाठी ही फॅसिलिटीज निर्माण केलेली आहे. त्याचा तुम्ही जास्तीत जास्त फायदा घ्या. जो हमारे सीनियर्स यहाँ पे आके हमें गाइड किए, जिसमें नक्सेन सोनारे सर नेशनल प्रेसिडेंट बनाई, और Jagesh Somkuwar sir ONGC general manager and he is also president बनाई, एंड सुषमा मैडम एंड जो वाघ मैडम ने अपना टाइम हमें दिया है उसके लिए हम उनके लिए मतलब थैंकफुल है. और साथ में इंग्लिश सर जो हमें प्रॉपरली मोटिवेट कर, मोटिवेशन एक अलग है और गाइडेंस एक अलग है. सो इन्होंने जो मोटिवेट किया वो था कि आपके अंदर जो स्ट्रेंथ है आपको पहचानना है और सेल्फ गाइडेंस से आपको आगे जाना है और किसी पे ब्लेम नहीं करना है. सो ये गाइडेंस आई होप कि आपको थोड़ा आगे लेके जाएगा. हम हो सकता है कि आपके सारे क्वेश्चन के आंसर शायद नहीं दे पाए, लेकिन आपका कोई भी इंडिविजुअल क्वेरी है स्पेसिफिक टू दैट फील्ड वो हमें आप पूछिए. हम एक कंसर्न पर्सन को वो चैनलाइज करेंगे. जैसे आपको अगर IIT जाना है सो वी हैव कॉन्टैक्ट्स कि अगर आपको चेन्नई IIT में जाना है तो वी नो द लेक्चरर, वी नो द प्रोफेसर्स देयर. सो आपका उनसे डायरेक्ट बात कराएंगे. आपको अगर MBBS की कोई फील्ड का कोई कन्फ्यूजन है तो हम लोग आपके जो BMC में जो डॉक्टर्स है, हम इस ग्रुप में ऐसे कई लोग हैं जो इनको पर्सनली जानते हैं, सर्जन्स को. सो आपको कोई भी फील्ड का आर्टिफिशियल इंटेलिजेंस या आपको US का कोई इन्फॉर्मेशन चाहिए, जर्मनी का चाहिए, फ्रांस का, जापान का, आपको कोई यूनिवर्सिटी में जाना है सो उसके लिए हमारे पास एक्सपर्टाइज है. आप फ्री होके हमसे कांटेक्ट कीजिए. आपका स्पेसिफिक क्वेरी के साथ में हम आपको वो आंसर देंगे. I'm currently in 12th standard and I was just chilling at my house and then I heard about this career counseling session and my father said that I should go attend it because it would help me with my career. And as for my dream, as for my career, I want to be a doctor, a cardiac surgeon, and I've been here since 11 o'clock and I got to learn a lot about how there are various careers and how you can turn your hobbies into your dream job one day. So, for example, there was this guy who was really good at music and some other stuff. So, Mahendra English sir, he said that he's really good at learning. Like, according to his hobbies, he's really good at learning. So, he can become a lawyer or something else, which requires, a lot of learning. So, that is what I learned from today's session, that I don't have to be intelligent. I don't have to have money for starting my own career.
So what you just need is a bit of daring and a bit of confidence in yourself. मी IIT बॉम्बेमधून लास्ट इयर ग्रॅज्युएट झाली आहे, केमिकल इंजिनियर आहे आणि करंटली आय एम वर्किंग ॲट IDFC फर्स्ट बँक ॲज अ डेटा ॲनालिस्ट. तर आजचा हा जो करिअर काउन्सिलिंग सेशन मी अटेंड करायला आली होती. आय जस्ट केम इन कारण पप्पा माझे चीफ गेस्ट होते फॉर दिस इव्हेंट. पण बानाईचं इनिशिएटिव्ह मला खूप आवडलेलं आहे कारण इट इज इम्पेरेटिव्ह फॉर पीपल जे लोक 10th आहे किंवा 12th आहे, फॉर देम टू हॅव अँड नो ऑफ ऑप्शन्स जे त्यांच्यासाठी अवेलेबल आहेत पुढे जाऊन. वन थिंग दॅट आय वुड अर्ज पीपल इज की लोकांनी यावं, कारण आज कमी थोडे लोक आले होते. पण द नॉलेज दॅट वॉज शेअर्ड बाय very eminent people. There was Ingre sir, there was Wagh ma'am and Dongre ma'am. But the things that they told is very important. And I think की लोकांना त्याचा फायदा घ्यायला पाहिजे. And there will be such sessions in the future as well, more towards specific professions as well. तर मग लोकांनी यावं आणि when this will be uploaded to YouTube, तर मग please do watch it and share it with people as well. I came here for counseling by Banai. I heard about this counseling from a WhatsApp group, and for me it was really a wonderful experience as I have a really clear mind about my career. आज जो बानाईने करिअर कॉन्फरन्सचा इथे प्रोग्राम अरेंज केला होता तो खूप सुंदर झाला. इथे आल्यानंतर आम्हाला ॲज अ पॅरेंट मुलांचं करिअर काय आहे, कसं असतं हे खूप चांगल्या प्रकारे समजलं. आणि मी बानाईला असं सजेस्ट करू शकतो की असे प्रोग्राम बानाईने कंटिन्यू घेत राहा. मी मिलिंद कॉलेजचा स्टुडंट आहे, त्यामुळे आंबेडकरिस्ट आहे. आजचा कार्यक्रम हा प्रबोधन पण झाला, फार चांगला कार्यक्रम झाला आणि नवीन विद्यार्थ्यांना पुढच्या आयुष्याची जडणघडण करण्यासाठी फार चांगलं मार्गदर्शन झालं. खरं म्हणजे अशा प्रकारचे प्रोग्राम निरनिराळ्या ठिकाणी व्हायला पाहिजे. हे क्रांतीचे बीज रोवण्याचं ठीक आहे प्रोग्राम आहे आणि अशाच रीतीने बाबासाहेबांचे विचार पेरण्याचे कार्यक्रम रिपीटेड व्हावे आणि बाबासाहेबांची क्रांती पसरावी, हाच याच्यामागे एक विचार आहे. आज या ठिकाणी बनाई आमच्या संघटनेच्या वतीने नवीन मुंबईच्या आमची जे युनिट आहे त्यांच्या वतीने या ठिकाणी 10वी आणि 12वी जी मुलं पास झालेली आहेत त्यांना फ्युचर भविष्यामध्ये त्यांचे कुठल्या दिशेने त्यांनी जावं, कुठल्या कोर्सेसमध्ये जावं, कुठल्या कॉलेजमध्ये त्यांनी ॲडमिशन घ्यावी, काय काय फॅसिलिटीज उपलब्ध आहेत आणि ॲडमिशनची प्रोसेस काय आहे, कुठल्या ब्रँचमध्ये काय स्कोप आहे, या संदर्भामध्ये आज या ठिकाणी मार्गदर्शनचं हे शिबिर होतं. या शिबिराला जे आहे प्रोफेसर वाघ, सुषमा वाघ या VJTIच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या हेड या ठिकाणी आलेल्या होत्या. या ठिकाणी प्रोफेसर डॉक्टर अर्चना डोंगरे या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या प्रोफेसर या ठिकाणी आलेल्या होत्या. या ठिकाणी जागेश सोमकुवर हे ONGCचे महाप्रबंधक यांनी देखील या ठिकाणी मार्गदर्शन केलं. डॉक्टर अर्चना डोंगरे मैडम को हमने बुलाया था, वो भी कॉलेज में प्रोफेसर है. मिस्टर महेंद्र इंगड़े जी है इंजीनियर, उनको हमने बुलाया था, जो लाइफ कोच है, मोटिवेशनल स्पीकर है, उनको बुलाया था. और डॉक्टर भील जो इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट डिप्लोमा सेक्शन के जो हेड है उनको बुलाया था. और हमारे बानाई के जो नेशनल प्रेसिडेंट है इंजीनियर नागसेन सोनारे साहब, वो भी इस कार्यक्रम में उपस्थित. सो बड़ी संख्या में स्टूडेंट्स और पेरेंट्स आए थे और उनको हम सब ने पर्टिकुलरली हमारे जो फैकल्टीज़ है उन्होंने उनको प्रॉपर वे में गाइड किया. प्रॉस एंड कॉन्स उनको बताया. उनको ये बताया गया कि भाई इट शुड नॉट बी लिमिटेड टू ओनली इंजीनियर्स और डॉक्टर्स. देयर आर सो मैनी एवेन्यूज वाइड ओपन नाउ, जैसे एविएशन की फील्ड में जाना है, जैसे स्पोर्ट्स पर्सन बनना है, या इसमें इंटरटेनमेंट इंडस्ट्री में जाना है. आजकल तो आर्टिफिशियल इंटेलिजेंस, ये बहुत देयर आर सो मैनी फील्ड्स वेयर यू कैन गो. तो इसके बारे में हमारे एक्सपर्ट्स ने काफ़ी अच्छा मार्गदर्शन किया, बच्चों को अच्छा उसके बारे में नॉलेज दिया. और ये बानाई की ओर से हम लोग दिस वाज द फर्स्ट प्रोग्राम ऑफ दिस सीजन. नेक्स्ट प्रोग्राम भी हम लोग इसमें कंटिन्यू करेंगे, जिसमें JEE के स्टूडेंट्स हैं, जो उसका प्रिपरेशन कैसे होता है IIT में एडमिशन लेने के लिए, NIT में एडमिशन लेने के लिए, उसका प्रिपरेशन मेन इम्पॉर्टेंट है, वो कैसे करना है. तो हम जो
IIT के बच्चे हैं जो अभी पढ़ रहे हैं या पढ़ चुके हैं, उनको हम लोग बुला के डिफरेंट स्ट्रीम के मैकेनिकल, इलेक्ट्रिकल और बाकी इलेक्ट्रॉनिक्स एंड टेलीकम्युनिकेशन और भी जो डिफरेंट ब्रांच है उनको स्पेशलिस्ट को बुला के वो ऐसा बच्चों को एक प्रोग्राम करने वाले हैं। उसके बाद में एडमिशन प्रोसेस कैसी होती है, क्या होती है, उसके बारे में भी एक प्रोग्राम हम लोग करने वाले हैं। एविएशन के फील्ड में जाना है, जैसे पायलट बनना है किसी को, तो उसके लिए हम लोग मार्गदर्शन करने वाले। सो सीरीज ऑफ प्रोग्राम्स वी विल बी कंडक्टिंग इन नेक्स्ट ईयर। सो आई होप कि इससे बच्चों को बहुत फ़ायदा होगा, समाज को बहुत फ़ायदा होगा, क्योंकि बहुत सारे जो बच्चे हैं दे आर मिसगाइडेड बाय अदर पीपल, आई मीन दोज हु आर इनटू दिस बिजनेस। तो ये उनको प्रॉपर वे में इन सोशल कॉन्सेप्ट साथ में रखकर, बाबा साहब की आइडियोलॉजी साथ में रखकर उनको इन अ प्रॉपर वे विदाउट एनी एक्सपेक्टेशन, वी वर्क विदाउट एनी एक्सपेक्टेशन। कोई हमको नहीं चाहिए, हमको जो भी देना है समाज को देना है, और बाबा साहब ने हमको जो रास्ता बताया है उसी को फॉलो करके हमको लोगों को देना है। सो ये कार्यक्रम अच्छा सक्सेसफुल रहा, काफ़ी बच्चों को इंटरेक्शन हुआ, पेरेंट्स के साथ में इंटरेक्शन हुआ। सो लेट अस कंटिन्यू दिस द मिशन ऑफ बाबा साहब।